बरोबर आहे। एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती आजूबाजूच्या लोकांना समजली आणि त्यांनी तात्काळ जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये या घटनेची माहिती दिली। पोलीस घटनास्थळी आले, पंचनामा केला आणि ती जी नेमकी तरुणी कोण आहे याचा पोलिसांनी जेव्हा तपास केला तेव्हा पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसला। कारण की त्या ठिकाणी पडलेला जो तरुणीचा मृतदेह होता त्या तरुणीच्या मृतदेहावर मोठ्या जखमा झालेल्या होत्या, गुप्त अंगावर जखमा होत्या आणि संपूर्ण शरीरावर देखील जखमा होत्या। एवढी निर्दयी घटना नेमकी कोणी केली आहे, काय केली आहे आणि या घटनेमुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या दवाखान्यामध्ये पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आणि ही नेमकी तरुणी कोण आहे, काय आहे हिची जेव्हा ओळख पटवली तेव्हा मात्र त्या दवाखान्याच्या बाहेर आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी, नातेवाईकांनी मोठी गर्दी जमा केली आणि जो कोणी आरोपी आहे त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांनी, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी केली। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे महाराष्ट्रातीलच जे उरण आहे नवी मुंबईच्या शेजारी याच उरणमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। आणि या ठिकाणी राहणारी एक 22 वर्षीय तरुणी होती, यशश्री असं तिचं नाव होतं आणि ती बेलापूरमधल्या एका कंपनीमध्ये कामाला होती। 25 जुलै 2024ला सकाळी ती कंपनीमध्ये कामाला जाते म्हणून घरामधून निघाली आणि घरामधून निघाल्यानंतर तिच्या कंपनी सुटण्याचा टाईम झाला, वापस येण्याचा टाईम झाला तरी सुद्धा ती घरी वापस आली नाही। मग घरच्यांनी तिला फोन लावण्याचा प्रयत्न केला, तिचा फोन काही लागला नाही। तिच्यासोबत ज्या काही मैत्रिणी होत्या यांना विचारून पाहिलं तरी सुद्धा तिची काहीही माहिती मिळाली नाही। आई वडील मोठ्या प्रमाणात घाबरले, जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेले आणि मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली। आता पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली, तरुणीचा त्या शोध चालू केला पण मात्र तरुणीचा काहीही शोध लागत नव्हता। 25 तारीख गेली, 26 तारीख गेली आणि मग 27 तारीख आली आणि 27 तारखेला पोलिसांना माहिती मिळाली। पोलीस तपासातून माहिती उघड झाली की जो कोटा नाका पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाच्या जवळ झुडपं आहेत आणि या झुडपामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळलेला आहे। जेव्हा पोलिसांनी त्या मृतदेहाजवळ पोहोचले, पंचनामा केला तेव्हा समजलं की त्या तरुणीवर मोठ्या प्रमाणात वार केलेले आहेत, मोठ्या जखमा तिच्या शरीरावर, गुप्त अंगावर सुद्धा केलेल्या आहेत। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन जवळच्या दवाखान्यामध्ये पाठवला कारण की तिची ओळख आता पटलेली होती। ओळख पटल्यानंतर नातेवाईकांनी, आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी दवाखान्याबाहेर एकच गर्दी केली आणि त्या आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील केलेली आहे। आता या संपूर्ण घटनेमध्ये ज्या तरुणीसोबत हे घडलंय त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय कारण की त्या तरुणीला अगदी निर्घृणपणे मारलेलं आहे, तिच्यासोबत नको ते कृत्य सुद्धा केलेलं आहे। या संपूर्ण घटनेचा तपास आता पोलीस करत आहेत आणि जो संशयित आरोपी आहे दाऊद शेख नावाचा त्याचा सुद्धा तपास पोलीस करत आहेत। त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी 7 पथकं तैनात करण्यात केली आहेत आणि त्या आरोपीला ताबडतोब पकडलं जाईल, त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं सुद्धा पोलिसांनी सांगितलेलं आहे। या तरुणीचे वडील आहेत त्यांनी मात्र मीडियासोबत बोलताना आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशीच मागणी केलेली आहे। जर आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं देशामध्ये, राज्यामध्ये घटना घडत आहेत, लोक कशा पद्धतीनं काय करत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण घटनेवरून लक्षात आलेलं असेल। कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो। आता ज्या पद्धतीनं या गुन्हेगारांनी हा गुन्हा केलाय त्याला कशा पद्धतीची शिक्षा मिळाली पाहिजे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। मंडळी, आज आपण इथे उरणमध्ये उपस्थित आहोत। हे उरणचं हॉस्पिटल आहे।
सरकारी हॉस्पिटल आणि इथे मुलीची प्रोसिजर चालू आहे. तिची डेथ बॉडी आज सापडलेली आहे आपल्या यशस्वी शिंदे ताईची. 2019मध्ये एक FIR झाली होती दाऊद शेख नावाच्या या जिहाद्यावर आणि या जिहाद्याने आज तिचा सूड उगवला. त्याने तिला किडनॅप केलं, फसवलं, षडयंत्र केलं, काय केलं ते पोलीस इन्व्हेस्टिगेशनमधून शोधतीलच. पण ह्या जिहाद्याने त्याचा बदला असा घेतला की ताईचे तुकडे केले, ताईची केस कापली किंवा अन्य गुप्त अंगांवर तिने प्रहार केलेला आहे. इतकी राक्षसी वृत्ती, म्हणजे राक्षसही असे नव्हते, राक्षस हे बलात्कारीही नव्हते. तर हा एक सामूहिक गुन्हा घडलेला आहे आणि दाऊद शेख नावाचा हा जिहादी इतके दिवस गायब होता. नंतर तो इकडे पुन्हा आला, त्यांनी षडयंत्र केलं आणि ताईला ट्रॅपमध्ये फसवलं आणि आज तिची निर्गुण क्रूरतेने हत्या केलेली आहे. आणि ह्याला शब्दच सुचत नाही, कारण राक्षसांना आपण बदनाम नाही करू शकत. राक्षस असे नव्हते, राक्षस बलात्कारी नव्हते, पण ह्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. ह्याला फाशीची शिक्षा झाल्यानंतर पण याच्यावर लोकांनी येऊन चपलांनी मारलं पाहिजे. ह्याला आज आमच्या ताब्यात दिलं, त्याला आज पण आम्ही झोडायला तयार आहोत.